नमस्कार. TV9 मराठीच्या वेब एक्सक्लुझिव्ह मध्ये आज आपण आहोत प्राध्यापक तुळशीराम जाधव सर यांच्यासोबत. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या एकूणच साहित्याबद्दल. अण्णाभाऊ साठे म्हटलं की फक्त साहित्यच नाही तर कामगार चळवळीपासून संयुक्त महाराष्ट्र आणि अगदी कादंबऱ्यांपासून तर चित्रपट निर्मितीपर्यंत असा व्यापक प्रवास करणारे एक व्यक्तिमत्व. नेमकी हे व्यक्तिमत्व काय होतं, त्यांचा प्रवास कसा झाला, साहित्यिक म्हणून ते कसे होते आणि माणूस म्हणून त्यांची जडणघडण कशी झाली, त्याचं प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात कसं उमटलं, ह्या सगळ्याच गोष्टींवरती आपण आज बोलणार आहोत. सर स्वागत. अण्णाभाऊ साठेंच्या या सगळ्याच साहित्याचा आढावा घेत असताना तुम्ही त्यांच्या जडणघडणीकडे कसं पाहता, म्हणजे ते त्यांचा जन्म ते त्यांचं लोकशाहीर आणि लोकसाहित्यिक म्हणून झालेली जडणघडण. अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा जीवन प्रवासाचा जर आपण मागोवा घेतला तर असं लक्षात येतं की त्यांच्या जगण्यावर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर खरं तर ते ज्या वाटेगावात, सांगली जिल्ह्यात ज्या वाटेगावात जन्मले तिथली जी काही लोकसंस्कृती होती, तिथलं जे काही त्यांचं उपेक्षित जगणं होतं आणि तिथला आजूबाजूचा कृष्णाखोऱ्यातला जो काही निसर्ग होता याचा पहिला प्रभाव त्यांच्या मनावर, बालमनावर पडलेला आहे. आणि तो पुढे आपल्याला त्यांच्या साहित्यामध्ये ते जेव्हा व्यक्त होतात तो तेव्हा प्रतिबिंबित होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला तो कामगार चळवळीचा, साम्यवादी चळवळीचा. आणि साम्यवादी चळवळीमध्ये एकतर कार्ल मार्क्स, लेनिन असतील, त्यावेळेस साम्यवादी चळवळीचे म्हणून जे काही प्रेरणास्त्रोत होते, म्हणजे त्याच्या काही महान व्यक्ती होत्या, त्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. कॉम्रेड डांगे असतील, त्यांचा प्रभाव पडला. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राची जी काही लोकसंस्कृती आहे, तिचं जे काही लोकवाङ्मयाचं संचित आहे, लोककलांचं संचित आहे, अगदी रामायण असेल, महाभारत असेल, तर त्याच्याही प्रतिमा त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये अभिव्यक्त होताना वापरलेला आहे. तो पण प्रभाव त्यांच्यावर आहे. आणि दुसरी गोष्ट, समतेच्या लढाईची जी काही चळवळ महाराष्ट्रामध्ये चालू होती सामाजिक न्यायाची, ती म्हणजे महात्मा फुलेंपासून सुरू होते तर बाबासाहेब आंबेडकर, तर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि छत्रपती शिवराय हे जे न्यायासाठी लढणारे धुरीण होते महाराष्ट्रामध्ये, या सगळ्यांचा प्रभाव त्यांच्या लेखणीवर, त्यांच्या अभिव्यक्तीवर झालेला दिसतो. एकूणच त्यांचा जर जडणघडण पाहिली, त्यांचा काळ जर बघितला तर त्या काळी साहित्यातलं जे काही मोठे लेखक होते, साहित्यिक होते, त्यांची ओळख एका विशिष्ट समाज वर्गातनं होती. अण्णाभाऊ साठे ज्या वंचित घटकांमधनं येतात, ज्या ग्रामीण भागातनं येतात, जिथं जगण्याचेच संघर्ष होते, जिथं रोजीरोटीचेच प्रश्न होते, तिथं अण्णाभाऊ ते प्रश्न समोर असताना देखील साहित्यिक म्हणून कसे पुढे आले. आता खरं तर आहे ना, अण्णाभाऊ साठे जिथे जन्मले वाटेगावात आणि तिथे त्यांचं किशोरपण गेलं, पण तारुण्याच्या उंबरठ्यावर जाण्याच्या आधीच त्यांचा प्रवास मुंबईकडे गेला पोटाची कळगी भरण्यासाठी वडिलांबरोबर, बापाबरोबर. कारण वाटेगावला दुष्काळ पडला आणि त्यामुळे मग तिथं जगणं शक्य नव्हतं. मग रोजगारासाठी सगळं कुटुंब भाऊ साठेंनी पायी पायी, कधी रेल्वेने, कधी बैलगाडी, असा प्रवास त्यांचा वाटेगाव ते मुंबई झालेला आहे. आणि त्यांना जी लिखाणाची प्रेरणा मिळाली ना, खरं तर ती मुंबईमध्ये गेल्यावर मिळालेली आहे. म्हणजे त्याच्याबद्दलचा एक किस्सा मी असं सांगेल का, अण्णाभाऊ मुंबईमध्ये असताना त्यांच्या गावाकडचा एक माणूस असा होता तर तो तिथे कापडाचा व्यापार करायचा आणि ते कापडाचं गाठोडे जे आहे ते डोक्यावर घेऊन मुंबईमध्ये फिरायचे. आणि मग त्याची अण्णाभाऊची ओळख झाली. मग श्रावणाचे दिवस होते तर तो अण्णाभाऊला म्हणला, अरे अण्णा येतो का माझ्याकडे पोथी ऐकायला? तर ते म्हणजे येतो. आणि मग ते सवडीने त्याच्याकडे पोथी ऐकायला जायचे. त्यावेळेस एक प्रथा होती महाराष्ट्रामध्ये, हिंदू समाजामध्ये, की श्रावणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोथ्या वाचल्या जातात, म्हणजे हरिविजय असेल, नवनाथ असेल, रामविजय असेल, नाही का. तर मग त्यांना अचंबा पडला का हा आपला गावाकडचा माणूस वाचतो काय पोथी, त्याचा अर्थ सांगतो काय, ते रसभरीत वर्णन सगळं जे करतो काय, त्याचं प्रतिपादन ते करायचं, नाही का. पोथी कशी ओवीबद्ध असते, आधी ओवी वाचायची आणि मग त्याचं वर्णन ते समोर लोक बसलेलं असतात त्यांना ते करून सांगायचं. त्यांना ते एवढं आश्चर्य वाटलं, तर हा माणूस एका बाजूला कापडाचा व्यापार करून दुसऱ्या बाजूला अतिशय पोथी रसरशीतपणे वाचतो. तर ते मला म्हणले, तू मला लिहायला वाचायला शिकव. आणि त्या माणसाकडून केवळ त्यांनी बाराखडीची ओळख करून घेतली, म्हणजे वर्णाक्षराची ओळख करून घेतली आणि मग त्यांनी तिथं पोथी वाचायला पण सुरुवात केली. म्हणजे शाळेत न जाणारा माणूस साहित्यिक झाला, लिहायला शिकला, ते त्याच्या पाठीमागची ही म्हणजे त्यांची साक्षरतेचा प्रवास असा आहे
त्यांचा साक्षरतेचा प्रवास शाळेतला 1.5 दिवसाचा आहे. तो पण एक माझी शिर्कीचा आहे. तर तो मला नेहमी मी कुठे गेलो तर सांगतो. एक म्हणजे प्रस्थापितांनी बहुजन समाजातल्या लोकांना कायम कसं शिकण्यापासून वंचित ठेवलं. म्हणजे संस्कृत वाचायची नाही, विद्याभ्यास करायचा नाही. महात्मा फुलेंना सुद्धा 3 वेळा शाळेतून काढले गेलं. तर तसं अण्णाभाऊंचं असं झालं की त्यांच्या वडिलांना वाटायचे की आपल्या तुकाने शिकावं. त्यांचं मूळ नाव तुका आहे, त्यांना तुकण्यावर म्हणायचं. तर तुकाला त्यांनी आदल्या दिवशी शाळेत घातलं आणि मग आदल्या दिवशी तसं नाक मोडतच गुरुजींनी त्यांचं स्वागत केलं. मी त्याला ग्रहपाठ दिला. ग्रहपाठ दिल्यावर दुसऱ्या दिवशी ते ग्रहपाठ घेऊन आले. ग्रहपाठ म्हणजे काय, त्या अक्षरं गिरवायची होती. अक्षर असतील, 12 कडे असतील किंवा आणखी काय असतील, ते त्यांना जसे जमेल तसे ते करून तसे ते हिकमती होते. पण मुळातच तो जो शिक्षक होता त्याच्या मनामध्ये जातीभेद असल्यामुळे त्याने मुद्दामच त्याला म्हणजे अण्णाभाऊंना हिणवलं. अरे तू मांगाचा परगा, तुला काही जमते, हे तुझं काही काम आहे का, अशी अक्षरं गिरगावतात का. आणि मग त्यांनी त्याला हातावर छड्या मारल्या. तर छड्या इतक्या मारल्या की त्यांच्या बोटातून रक्त येईल एवढं आणि त्यांना प्रचंड त्याच्या वेदना झाल्या. आणि मग त्यांनी तिथेच निर्णय घेतला की ह्या शाळेचं नाव परत घ्यायचं नाही. पण आपण काहीतरी ग्रहपाठाचा प्रयत्न केला हे गुरुजींनी काही समजून घेतलं नाही. त्यांनी सांगितलं की गुरुजीचा समाचार पाहायचा. दुसऱ्या दिवशी ते शाळेत आले, पण ते शाळेत बसण्यासाठी नाही आले, त्या गुरुजीचा सूड उगवण्यासाठी आले. त्यांनी काय केलं, खिचन 2-4 दगड भरून आले आणि शाळेची मधली सुट्टी झाली. मधली सुट्टी झाल्या गुरुजी वर्गातून बाहेर आले. तसे 2-3 दगड त्यांनी गुरुजीच्या अंगावर भिरकावले. पण आता अण्णाभाऊ मुळातच त्या वाटेगावच्या सगळ्या शिवारामध्ये लहानपणापासून बिन पायतानाचे फिरलेले आहेत. त्यामुळे ते पळण्यातही तरबेज होते न गोलकावण्यात तरबेज होते. म्हणजे बंडखोरी, बंडखोरीचा जन्म तिथंच झालेला आहे. खरं तर गुरुजींच्या अन्यायी वागण्यामुळे त्यांच्या मनात गुरुजींच्या विरुद्ध बंड झालं की मी प्रयत्न करत होतो शिकण्याचा, पण ह्या गुरुजींनी मला दुसऱ्या दिवशी समजून न घेता एवढं मारलं. त्यांनी 2-3 दगड मारले गुरुजीला, गुरुजी किंजाळले आणि मग गुरुजी म्हणजे धावा त्या तुकड्याने मला दगड मारले. ते पोरं त्यांच्या मागे लागली, पण ते जे सुसाट पळाले ते काही कोणाच्या हाती लागले नाही. त्यांची धाव पुढे साम्यवादी चळवळीकडे म्हणजे तिथून त्यांची शाळा सुटली. त्यांचं शिक्षण 1.5 दिवस म्हणजे या एका अर्थाने शिक्षण नाहीच. पण त्या गावाकडच्या कापड विक्रेत्याने मात्र त्यांना 12 खडी शिकवली, ते वाचायला शिकले. त्याच्यानंतरचा त्यांचा साहित्याचा प्रवास, 35 कादंबऱ्या आणि बरंच काही, त्याच्याबद्दलही थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. विशेषतः त्यांच्या कादंबऱ्यांवरती चित्रपट तयार होणं, त्या चित्रपटांनाही पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार मिळणं, हा प्रवास तसा थक्क करणार आहे. तो काय आहे? त्याचं कारण असं की त्यांना जी लिखाणाची प्रेरणा मिळाली ती साम्यवादी चळवळीतून मिळाली. आधी त्यांनी लिहायला वाचायला ते शिकले. त्यांनी पुराणं वाचली, वेगवेगळ्या जे काही पोथ्या असतात हिंदू साहित्यातल्या त्या वाचल्या. त्यातल्या सगळ्या काय म्हणतो मी तथाकथित दंतकथेतल्या इतिहासाचा धागोळा तर त्यांनी घेतलाच. पण साम्यवादी चळवळीत गेल्यानंतर मग कॉम्रेड अमृत डांगे असतील किंवा त्यांचे बाकीचे जे काही कामगार चळवळीतले नेते असतील, साम्यवादी चळवळीमध्ये अभ्यासाला फार महत्त्व होतं. अभ्यासाला महत्त्व होतं, लिखाणाला महत्त्व होतं. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की अरे, मग त्यांना साम्यवादी चळवळीत गेल्यावर तिथली विषमता पोहोचायला लागली की आपण जगलो ते जगणं आणि इथे श्रीमंतांचं जगणं, भांडवलदारांचं जगणं, ह्याच्यामध्ये किती जमीन आसमानाचा फरक आहे. ती विषमता गावाकडे होती, ती विषमता मुंबईतही त्यांना पुरेपूर भरून पाहिली त्यांनी. आणि मग त्या विषमतेच्या पोटी त्या विषमतेची जी झळ त्यांना लागली होती, जी धग लागली होती, त्याच्या पोटी त्यांनी अभिव्यक्त व्हायचं ठरवलं आणि मग त्यांनी एक एक कथा लिहायला सुरुवात केली. म्हणजे त्यांच्या लिखाणाची सुरुवात कथांनी झाली. त्यांनी जवळजवळ मला 13 कथा संग्रह त्यांनी लिहिले आणि कादंबऱ्या मात्र त्यांच्या लिखाणाला एकदा सूर मिळाला आणि त्यांनी जे झपाट्याने लिखाण करायला सुरुवात केली. जवळजवळ 35 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि मग हळूहळू त्यांचं साहित्य प्रकाशात यायला लागलं. खरं तर 35 कादंबऱ्या, 13 कथा संग्रह, 14 तमाशे लिहिले, 3 नाटकं लिहिली, 1 प्रवास वर्णने, 1 शाहिरी पुस्तके आणि त्यांच्या 7 कादंबऱ्यावर 7 चित्रपट निघाले. त्यातल्या 4 चित्रपटांना पुरस्कार मिळाले. 2 चित्रपटांना राज्य पुरस्कार आणि 2 चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. वारणेचा वाघ आहे, फकीर आहे. फकीरा कादंबरीला तर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, फकीरा चित्रपटालाही पुरस्कार मिळाला. तर असं विपुल साहित्य त्यांनी लिहिलं. त्यामुळे त्यांना साहित्यरत्न जरी म्हणलं तरी हरकत नाही. आता ह्या बोर्डवर नाव लिहिलंय लेखणीचा सरदार. एकूणच म्हणजे आपण सामान्यपणे लेखक म्हटला की त्याचं एक स्वतःच
वैशिष्ट्य असतं. कुणीतरी कथा लेखक असतो, कुणीतरी कादंबरी लेखक असतो, कुणीतरी कवी असतो, कुणीतरी शाहीर असतो. मात्र अण्णाभाऊंकडे पाहिलं की या सगळ्यांच्याच लेखण्यांचा कौशल्य त्यांच्याकडे जाणवतं आणि एकाच वेळी ते शाहीरही असतात, कादंबरीकारही असतात, कथा लेखकही असतात. हे काय नेमकं एवढं झपाट्याने त्यांच्यातला जो शाहीर आहे ना तो खरं तर गावाकडेच घडलेला आहे. कारण त्यांच्या किशोरपणामध्ये त्यांना गावाकडचे जे जत्रेचे तमाशे आहेत ते पाहायची सवय होती, नंबर 1. नंबर 2, त्यांच्यातला कथालेखक पण गावाकडेच घडलेला आहे. जेव्हा ते किशोर वयात आले तर त्यांनी पाहिले की तिथली काही जी वयोवृद्ध माणसं आहेत ती लहान मुलांना गोष्टी सांगायची. तर ते गोष्टी सांगण्याचं कौशल्य त्यांनी तिथंच किशोर वयातच आत्मसात केलेलं होतं आणि गोष्टी सांगण्यात ते माहीर होते. शिवाय गोष्ट सांगायची प्ले अशी ते सरळ सरळ नव्हते सांगत. ते त्या पात्रातल्या म्हणजे कथानकातल्या पात्रांचे हावभाव करत अशा ती गोष्टी सांगायची. अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहील. त्यामुळे मित्रमंडळीमध्ये कथा सांगण्यामध्ये ते गावाकडे सुद्धा लोकप्रिय झालेले होते आणि त्यांनी गावाकडे तमाशांमध्ये पण काम केलेलं आहे. कलाकार म्हणून त्यांनी केले. त्यांचा भाऊशंकर भाऊ साठे जो आहे त्यांनी पण ते काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यातला कलाकार, त्यांच्यातला कथाकार हा गावाकडच्या लोकसंस्कृतीमधूनच रुजलेला आहे. एवढंच की त्याला दिशा मुंबईला ते आल्यानंतर कामगार चळवळीने, साम्यवादी चळवळीने दिली. त्या काळातलं साहित्य विश्व जर बघितलं तर सामान्यपणे मध्यमवर्गीय लेखक, त्यांच्या जाणीवा ह्या त्या मध्यमवर्गीय होत्या आणि ते ग्रामीण संस्कृतीकडे, ग्रामीण जीवनाकडे, त्या सगळ्या जगण्याच्या संघर्षाकडे बघताना कितीही त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा आणि त्या थेट जगण्यामध्ये काहीसा अंतरच राहायचं. मग अण्णाभाऊंच्या लेखणीच्या बाबतीत मात्र ते स्वतः जगून त्या जगण्यातल्या अनुभवातून लिहित होते. हे वेगळे पण कसं सांगाल तुम्ही, नेमकं काय होतं ते? खरं तर त्यांचं लिखाण हे स्वानुभूतीतून आलेलं आहे, स्वतःच्या अनुभवातून. गावाकडे त्यांनी जे काही दारिद्र्य पाहिलं, गावाकडे त्यांनी आपल्या समाजाच्या म्हणजे मातंग समाज असेल त्याच्याबरोबर बाकीचा इतर पण दलित समाज असेल, त्या दलित समाजाला कसं उपेक्षित जगणं वाटायला आलेलं होतं. कुठलीही साधनं त्यांच्याकडे नव्हती, ना जमीन त्यांच्याकडे होती, ना त्यांना जात व्यवस्थेमध्ये कुठे अधिकार होते आणि त्यामुळे ती जी दारिद्र्याची बोच आहे ती त्यांना लागलेली होती आणि मग ती विषमता आणि तो अन्याय तो सतत त्यांच्या मनामध्ये कुठेतरी त्यांना असं सांगत होता की हे आपण बदललं पाहिजे, याच्यावर आपण काहीतरी व्यक्त झालं पाहिजे. ते आधी कथांमधून व्यक्त होत होते, नंतर मग ते कादंबऱ्यातून व्यक्त व्हायला लागले. मग नंतर शाहीर झाले होते, त्यांनी त्यांच्या कलापथकातून, त्यांच्या शाहिरी कवनांमधून ते सांगितलेलं आहे. त्यांच्या साहित्यामधलं म्हणजे अण्णाभाऊ साठे म्हणलं की आता सगळ्या प्रत्येकाच्या तोंडावरती लगेच फकीरा उमटते, पण फकीरा फक्त हे त्यांच्या साहित्यातलं एक पान आहे. त्याच्या व्यतिरिक्त खूप त्यांच्या कादंबऱ्या, कथा आहेत आणि त्यातले खूप असे व्यक्तिमत्व आहेत जे त्यांच्या पात्रांमधनं बंडखोरी दाखवतात, त्यांच्या जगण्यातला संघर्ष दाखवतात. म्हणजे आधी फकीराचंच उदाहरण घेतलं तर एकाच वेळी ब्रिटिशांच्या विरोधात दंड थोपटणार आणि त्याच सोबत गावाच्या ज्या काही जातकुळी व्यवस्था होती त्यात त्यांच्या वाट्याला आलेला अन्याय झुगारून लावून त्यांच्याशी लढा देताना तो दिसतो. म्हणजे एकाच वेळी दडपशाही करणारे ब्रिटिश आणि दुसरीकडं सरंजामी आपली जात व्यवस्था याच्याशी ते लढताना दिसतं ते पात्र. त्या अशा पात्रांविषयी थोडंसं सांगत म्हणजे मला इथे अण्णाभाऊ आणि पु ल यांच्यातलं एक साधर्म्य जाणवतं किंवा इवन असं म्हणता येईल की जयवंत दळवी ह्या लोकांनी गावाकडे जी जी काही पात्र पाहिली ती वेगवेगळ्या जात वर्गातली जरी असली पण त्या व्यक्तित्वांचा त्यांनी जवळून अभ्यास केला आणि त्यांच्या व्यक्तित्वातल्या जी काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांसह त्यांनी त्यांच्या लेखनातून ती व्यक्तित्व उभी केली. जे पुलंनी केलं तेच अण्णाभाऊंनी पण केलं. असं काही नाही आहे की अण्णाभाऊंच्या साहित्यात फक्त उपेक्षित दलित पात्रच आलेली आहेत. उदाहरणार्थ आता फकीरा कादंबरीमध्ये एक कुलकर्णी आहे पण तो अतिशय न्यायप्रिय आहे. त्याला दलितांचे जे काही हलापेष्टा होते ते पाहवत नाही आणि त्यामुळे ते फकीरा कादंबरीतला तो माणूस गावामध्ये न्याय करण्याचा प्रयत्न करतो. कधीही न्यायाच्या सत्याच्या बाजूने, गरिबाच्या बाजूने तो राहतो. बाकी पाटील वर्ग सरंजामी पद्धतीने वागतो पण त्यांच्या म्हणजे अण्णाभाऊंच्या नोंदीमध्ये अशी इतर वरच्या वर्गातली पण पात्र आलेली आहे. हा एक भाग. दुसरी गोष्ट, त्यांनी बहुजन समाजातली स्त्री पात्र पण अधोरेखित केलेली आहेत. आता वैजंता ही जी कादंबरी ही अर्थातच स्त्रीप्रधान कादंबरी किंवा तिची मुख्य व्यक्तिरेखा ही स्त्री आहे. तर त्यांनी
कष्टकऱ्यांमधल्या विविध प्रकारच्या पात्रांचा मागोवा घेतलेला आहे किंवा वेध घेतलेला आहे आणि ती पात्र त्यांच्या कथांमधून कादंबऱ्यांमधून बरोबर त्यांनी चितारलेली आहे. त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांसोबतच त्यांनी ग्रामीण भागातनंच ते स्थलांतर करणं, ते शहरी भागात रोजीरोटीसाठी जाणं, विशेषतः मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये, आणि तिथली ती विषमता पाहून त्यांनी आपल्या शाहिरीतनं त्याला मोकळं व्यक्त झाले. ते नेमकं काय व्यक्त झाले त्याच्याबद्दल थोडस ती शाहिरी. हा, तर खरं तर अण्णाभाऊंची शायरी हा एक फार स्वतंत्र विषय. म्हणजे त्यांनी नक्की किती गाणी लिहिली, आता आपण म्हणतोय 35 कादंबऱ्या लिहिल्या, पण माझं असा काय असेल की त्यांनी त्यापेक्षा जास्त कादंबऱ्या लिहिल्या. ह्या 35 फक्त प्रकाशित झाल्या, मात्र प्रकाशित न झालेले साहित्य यापेक्षा जास्त असू शकते. जास्त किंवा त्यांच्या काही साहित्याची म्हणजे चोरी पण झालेली. काही लोकांनी त्यांच्याकडून लिहून घेऊन परस्पर त्यांच्या नावावर छापल्याचं पण जाणवतं, कारण त्यांनी भरपूर लिखाण केलेलं आहे. तसंच त्यांची गाणी पण लोकांना पुरेशी माहिती नाही आहे. माझ्या आता इथं आपल्या नोंदीमध्ये 10 पोवाडे आहेत, पण 10 पोवाड्यांच्या व्यतिरिक्त त्यांनी खूप गाणी लिहिली. म्हणजे त्यांनी गण लिहिलेले आहे, त्यांनी गवळण लिहिलेले आहेत, पोवाडे लिहिलेले आहेत, त्यानंतर शेतकरी गीतं लिहिलेले आहेत, गोंधळी गीतं लिहिलेले आहेत. अशी विविध प्रकारचं विपुल गीतलेखन त्यांच्या काव्यलेखनामध्ये. तुम्ही स्वतःही शाहीर आहात, तर त्या शाहिराला त्याच्या शाहिराच्या त्या एकूण साहित्याची ताकद दाखवताना तुम्ही ते एक गाणं गीत आम्हाला म्हणून दाखवू शकतो. मला अण्णाभाऊंच्या काव्यलेखनाचं आणखी एक वैशिष्ट्य मी अधोरेखित करतो. मी पुढे जातो. गावाकडे त्यांच्यावर धर्मसंस्कृतीचा प्रभाव होता, तो मुंबईला इकडे होता. पण साम्यवादी चळवळीमध्ये गेल्यानंतर समतेच्या तत्वज्ञानाने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने त्यांचा नजरियाच बदलला, त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे त्यांच्या काव्यलेखनामध्ये आपल्याला ते म्हणजे ते अतिशय ठळकपणे जाणवतं. की उदाहरणार्थ त्यांनी असं एक विधान केलं पाहिजे, त्यांचं एक प्रसिद्ध विधान आहे का, ही पृथ्वी शेष नागाच्या माथ्यावर तरली नसून कामगार आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. म्हणजे ज्या माणसांनी पोथी पुराणांपासून वाचायला सुरुवात केली त्यांनी ते सगळं वाचून शेवटी साम्यवादी चळवळीत येऊन त्याचा अभ्यास करून चिकित्सक दृष्टिकोनातनं त्याचा अभ्यास केला आणि शेवटी हे विधान केलं की ही पृथ्वी शेषनागाच्या. म्हणजे थोडक्यात सुरुवातीला वाल्मिकीच्या रामायणाचा प्रभाव त्यांच्यावर थोडाफार होता, कदाचित महाभारतातला व्यासांचा प्रभाव होता, किंवा तत्सम जे काही सगळं पौराणिक वाङ्मय होते त्याचा होता. पण त्या प्रभावातून ते निघून आले आणि ते साम्यवादी चळवळीत मग मार्क्सच्या, लेनिनच्या किंवा तत्सम सगळ्या समतावादी साहित्यिकांचाच प्रभाव खाली. त्यामुळेच त्यांनी दंतकथांना छेद दिला. म्हणजे शेषनागाच्या माथ्यावरती पृथ्वी धरलेली नसून ही कष्टकऱ्यांच्या तळहातावरती. तर मग त्यांनी त्यांचं गण सुद्धा लिहिताना कामगाराला श्रमिकाला म्हणत होते. तर त्यांचा एक गण आहे पासा. प्रारंभी मी अजला कर्जाचा येथे पूजिला, जो व्यापुनी संसाराला हलवी या भूगोला, हलवी या भूगोला. प्रारंभी मी अजला कर्जाचा येथे पूजिला, जो व्यापुनी संसाराला हलवी या भूगोला, हलवी या भूगोला. या भूगोलाला हलवणारा म्हणजे ह्या भूगोलाला हलवणारा कोण आहे? रुद्ररूप ज्याची शक्ती मानवाची करीतो मुक्ती, जो उठून या रंकाला, जो व्यापून या विश्वाला, आज मी तो वंदिला, आज मी तो वंदिला. की कामगारांना डोळ्यासमोर ठेवून ते म्हणतात की कामगार खाणीमध्ये जातो, एवढ्या मोठ्या कोळशाच्या खाणी काही किलोमीटर खोल असतात आणि तिथून तो कोळसा बाहेर काढतो आणि प्रचंड कामगाराच्या श्रमामुळे सगळी संपत्ती निर्माण होते. हा जो कामगारांचा दृष्टिकोन आहे त्याचा प्रभाव त्यांच्यावर आहे. त्यामुळे कामगाराला त्यांनी म्हणजे गणपतीच्या ठिकाणी कामगाराला त्यांनी दैवत मानलं आणि त्याला पाहून तो ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यानंतर त्यांची दैवत पुढे कामगार श्रमिकांच्या बरोबर जे काही कोणी समाज सुधारक होते, जे कोणी काही अन्यायाच्या विरुद्ध समाजाला नेतृत्व देणारे लोक होते, मग ते छत्रपती शिवराय असतील, लोकमान्य टिळक असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, भगतसिंग असतील, यांच्यासारख्या व्यक्तित्वांचा, महामानवांचा धांडोळा पण त्यांनी त्यांच्या गाण्यामध्ये घेतला आहे. तर त्यांचा असा एक गाणं आहे पहा. प्रथम माय भूच्या चरणा, प्रथम माय भूच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवना. स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क करुणी गर्जना,
अरे लोक उठविला जागा केला त्या लोकमान्याना, कठीण काळी राष्ट्र नौकाना, मार्ग दाविला ओ जयाना, देशा दिली ज्यांनी प्रेरणा, प्रथम माय भूच्या चरणा. अशा प्रकारे मग क्रांतिकारक असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, समाजसुधारक असतील, अशा सगळ्यांचं स्मरण करत त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. त्यांनी मुंबईतल्या विषमतेवरती पण आपल्या या काव्यांमधनं, गीतांमधनं त्यालाही वाट करून दिली. अगदी म्हणजे मुंबईच्या त्यांनी एक दोन चार ज्या लावण्या लिहिल्या, त्यातली माझी मैना गावावर राहिली ही लावणी तर प्रसिद्धच आहे. पण मुंबईचं रसभरीत वर्णन सर्व अंगांचं आणि मुंबईच्या सगळ्या दृश्यांचं चित्र त्यामध्ये आलेलं आहे. तर त्यातली एक मुंबईची लावणी ती पाशी. मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, अरे मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती. एका बाजूला. दुसऱ्या बाजूला काय, परळात राहणारे रात्रंदिन राबणारे, मिळन ते खाऊन घाम गाळती, नारी गे नारी गे नारी गे जी जी. आणि अशा प्रकारे मुंबईच्या पण अगदी रस्त्यांचं वर्णन आहे. ग्रँड रोड, सँड्रास रोड असे रस्त्यांचे वर्णन केलेले आहे. आणि त्या रस्त्यांच्या बाजूला एका बाजूला झोपडपट्टी आहे आणि एका बाजूला अतिशय ऐश्वर्याने जीवन जगणारा समाज आहे उंच उंच इमारतीमध्ये. तर त्याचं वर्णन त्यांनी केलंय. तर तिथे काही लोकांना टाचा घासून कशी मारायची वेळ येते आणि तिथे भामटे लोक पण कसे याचं पण वर्णन आहे. आता उदाहरणार्थ दुसरी जी लावणी त्यांची माझी मैना गावावर राहिली, त्याच्यात पहा त्याच्या तिसऱ्या कडव्यामध्ये ते मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना मुंबईत चित्र कसं मिळतं पाहती. ती लावणी अशी आहे की मुंबईकडचा एक तरुण ज्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यावर खरं तर तरुणांचं ज्यांचं जीवन स्वस्थ असतं, ज्यांचं जीवन स्थिर असतं, ते लग्न झाल्यावर काय करतात, हनीमूनला जातात. पण अण्णाभाऊंनी हा जो तरुण चितारलेला आहे तो असा आहे की त्याचं लग्न झालंय तर तो परिस्थितीने एवढा गाजलेला आहे की त्याच्याकडे रोजगार नाहीये, त्याच्याकडे काम नाहीये आणि त्यामुळे त्यांनी बायको ठेवली गावाकडे. तिला हनीमूनला तर काही घेऊन जाऊ शकत नाही, पण तो तिला बरोबर कामाला सुद्धा नेऊ शकत नाही, इतकी त्याची परिस्थिती बिकट आहे. पण त्याने त्याची बायको गावाकडे ठेवली आणि तो मुंबईला आलेला आहे. त्यातनं ती व्याकुळता. हा, आणि मग त्यामुळे त्या तरुणाचा पत्नीशी झालेला जो विरह आहे त्या विरहातली व्याकुळता एका बाजूला ते चितारतात. त्यानंतर पत्नीबद्दल त्याला वाटणारं जे प्रेम आहे, जे आकर्षण आहे, त्या पत्नीच्या सौंदर्याचं वर्णन त्या लावणीत आहे. आणि त्याच वेळेस मुंबईमधली विषमता कशी आहे, त्या विषमतेची धग कशी आहे ते त्या लावणीमध्ये. ती लावणी अतिशय सुंदर आहे. पाहती अशी आहे. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, हे माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. पहिल्या कडव्यात महिन्याचं वर्णन आहे. पोती बांधा रंग गवाळा कोर चंद्राची, पोती बांधा रंग गवाळा कोर चंद्राची, उदात्त गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझ्या रामाची, हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी दवण्याची, हे रेखीव भोया कवा नजर इंद्रधनाची, हिरकणी हिऱ्याची काठ्या गळ्याची, तशी ती माझ्या गरीबाची. ते मैनाचं वर्णन. मैना रत्नाची खान. पण मुंबईत आल्यावर या मुंबईत गर्दी बेकारांची, अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची, पाण्यानं भरलं किस माझं आणि वान मला एका छत्रीची. ही मुंबई जगणारांची मरणारांची, ही मुंबई जगणारांची मरणारांची, शिर्डीची दाढीची, हडसनच्या गाडीची, जॉर्जेटच्या नालांच्या तल्लम साडीची, बुटाच्या जोडीची, पुस्तकाच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पण पैदास भलतीची तर चोरांची, आईत खाऊंची हरामखोरांची शिरजोरांची, आणि पोटासाठी वाट धरली होती मला परवा नव्हती उन्हाची थंडीची पावसाची. आणि त्याच दरम्यान कुठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची, म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निर्माण झाली त्या काळात लिहिलं त्याने ते गाणं. आणि मग त्यांनी त्यात वर्णन केलं की मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी कामगार, शेतकरी आणि काही मध्यमवर्गीय कसे एकत्र आले आणि त्यांनी कसा लढा दिला. त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची आणि चकाकली संधी अन्यायाची, फौज उठली बिनीवरची, कामगारांची, मध्यवर्गीयांची, शेतकऱ्यांची. उठला मराठी देश, उठला मराठी देश, आला मर्दानी द्वेष, वैरी करण्या नामशेष, गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. अतिशय 5-6 कडव्यांची मोठी लावणी. तिला खरं तर लावणी म्हणणं, तिला फक्कड म्हणतात, तर ती फक्कड त्यांनी लिहिली. आणि मग शेवटीच त्यांनी सांगितलं की जर आपल्याला आपली मुंबई वाचवायची असेल, जर आपल्याला महाराष्ट्र आपला पुढे न्यायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
कोणीही रणांगणातून पळून जाता कामा नये असं शेवटच्या कडव्यामध्ये ते म्हणतात की शाहिराची विनंती आहे, महाराष्ट्राला विनंती आहे शाहिराची, आणि महाराष्ट्राने रीत दाखवली, पाठ भिंतीला लावून लढायचं. आता रणी चढू नका, मागे पळू नका, कोणी वळू नका, कारण बिणी मारायची अजून राहिली. कारण त्याच वेळेस कर्नाटकचा काही भाग महाराष्ट्राच्या बाहेर होता, गुजरातकडचा काही भाग डांग उंबरगाव आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर होता. हे सगळे मराठी भाषिक लोक एकत्र आणायचे होते, त्यामुळे त्यांनी असं आव्हान केलं होतं महाराष्ट्र जनतेला. संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी झंझावाती दौरा केला. त्यांच्यासोबत शाहीर अमर शेख, शाहीर दना गवाणकर आणि अण्णाभाऊ साठे, त्यांचा भाऊ पण शंकर भाऊ साठे त्या कालापत्रात होते. पण ही त्रयी त्यामध्ये गाजली. त्यांनी अतिशय सगळा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तो लढा 53ला सुरू झाला तर 1 मे 60ला संपला. जवळजवळ 7 वर्ष तो लढा चालला. त्या लढ्यामध्ये ह्या शाहिरांनी अतिशय बिनीची भूमिका केलेली आहे. आपल्याला त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे एवढे मोठे साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि कवी शाहीर म्हणून त्यांचं काम झालं. मात्र तुम्हाला असं वाटतं इतिहासाने त्यांच्या नोंदी घेताना त्यांना पुरेसा न्याय मिळाला या सगळ्या साहित्य इतिहासात? खरं तर तो सुरुवातीला नव्हता मिळत बरं का, तो मिळत नव्हता. म्हणजे एका बाजूला त्याच्या आधी खरं तर महात्मा फुलेंनी सुद्धा खूप चांगलं लिखाण केलेलं होतं, आणि त्यांचं लिखाण पण बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी होतं. पण तथाकथित त्यावेळेच्या प्रस्तावित साहित्यिकांनी हे शिवराळ भाषेचं लेखन आहे आणि हे काही साहित्याच्या दर्जाचं नाही असे म्हणून त्याची उपेक्षा केली. पण ते सत्यवादी लिखाण होतं, आणि ते हळूहळू कधी ना कधी ते उघड झालंच, आणि ते लोकांच्या निदर्शनास आलं, आणि शेवटी सरकारला सुद्धा त्याला मान्यता द्यावी लागली. मग ज्या पद्धतीने महात्मा फुलेंच्या समग्र वाङ्मयाचा ग्रंथ एक आता मला त्या साहित्यिकांचं नाव आठवण, त्यांनी संपादन केलं त्याचं, तर मग ते शेवटी राज्य सरकारला प्रकाशित करावं लागलं, आणि लोकांच्या पुढे ते आलंच. आणि मग आज इतर सगळ्या प्रतिभावान साहित्यांच्या बरोबरच महात्मा फुलेंचं वाङ्मय सुद्धा वाचलं जातं, त्याला एक मानाचं स्थान आहे. तसंच अण्णाभाऊ साठेंचं पण झालं. सुरुवातीला ते लेखक म्हणून त्याला मान्यता नव्हती, पण जसं जसं काही जाणकार लोकांनी चळवळीतल्या त्यांच्या कथा वाचल्या, कादंबऱ्या वाचल्या, त्यांच्या लक्षात आलं की अरे याच्यामध्ये पण एक दर्जा आहे, याला पण एक वास्तवाची आधार आहे. आणि मग ते नंतर त्यांचं कथा कादंबऱ्या प्रसिद्ध होत गेल्या, आणि मग ते झोतात आलेच. शेवटी रत्न असलं ना ते किती काळ झाकून ठेवलं, ते हिरा ज्याला आपण म्हणतो, तो हिरा जरी उकरेडात पडला तरी तो चमकतोच. तसं त्यांचं साहित्य चमकत राहिलं, आणि नंतर मग राज्य सरकारला सुद्धा त्यांचे आता हा जो ग्रंथ आहे हा राज्य सरकारनेच प्रकाशित केलेला, निवडक वाङ्मयाचा, नंतर समग्र वाङ्मयाचा पण केला, आणि मग ते प्रकाशित आलं. एकूण त्यांना हयात असताना मात्र त्यांना हलाखीचं जगणं जगावं लागलं, दारिद्र्यात गेलं, आरोग्याचे काय म्हणजे की त्याला अनेक पदर आहेत. खरं तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं मुळातच बहुजन समाजातला जन्म, आणि त्याच्यामुळे त्यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा. म्हणजे त्यांच्या हाताखाली काही म्हणजे उत्पन्नाची साधनं नव्हती, त्यामुळे त्यांच्या वाट्याला सुरुवातीला दारिद्र्य पण आलं. दुसरी गोष्ट जात वास्तव, मांगाचा पोरगा म्हणून त्यांना हिणवलं गेलं, त्यामुळे पण त्यांच्या वाट्याला दैन्य आलं. बरोबर. नंतर मग साम्यवादी चळवळीत गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला उभारी घेता येण्यासारखी, त्यांनी घेतली. पण मैत्रीतले काही ताणेबाणे असतील, चळवळीतल्या काही कॉम्रेड लोकांची थोडेफार ताणेबाणे असतील, आणि नंतर त्यांच्या व्यक्तित्वातले पण काही मर्यादा होत्या, त्यामुळे त्यांच्या वाट्याला थोडंसं हलाखीचं जीवन आलं. पण मी म्हणेल असं की चळवळीत गेल्यामुळे त्यांना ऊर्जित अवस्था आली नक्कीच. त्यांना तत्कालीन साहित्य वर्गात बहुतांश साहित्यिकांकडून मान्यता मिळाली नसली तरी त्या काळात काही असे मोजके लेखक साहित्यिकही होते ज्यांनी त्यांना त्यांच्या मला वाटतं फकीरा कादंबरीलाच वि स खांडेकरांची प्रस्तावना आहे. वि स खांडेकरांनी त्यांच्या साहित्याचं वेगळं सौंदर्य काय आहे हे अगदी व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. नंतर मग प्र के अत्रे सारखे जे साहित्यिक होते त्यांनी पण त्यांना दाद दिलेली. जे प्र के अत्रेंनी तर अण्णाभाऊ आणि असतील किंवा अमर शेख असतील तर त्यांच्या कवनामध्ये किती ताकद आहे हे तर त्यांनी स्वतः प्रकट करून सांगितलं की आमचं 1 तासाचं भाषण जो प्रभाव टाकू शकत नाही ते तुमचं 5-10 मिनिटाचं गाणं किंवा कवन टाकू शकतं. हे प्र के अत्रेंसारख्यांनी मान्य केलेले, बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मान्य केलेले. त्यांचं असंच एक 5-10 मिनिटाचं ताकदीचं एक गाण्याने आपण ह्या मुलाखतीचे समारोप करू. नेमकं काय ताकदीची ती गीत होतं ते तुम्ही गाऊनच आम्हाला. तर थोडक्यात शेवटी त्यांच्यावर प्रभाव जो पाडला तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तित्वाचा, कार्यकर्तृत्वाचा जो काही त्यांच्यावर प्रभाव पडला तो त्यांचे एक गाणं आहे, त्या गाण्यातून ते सांगतात. त्याच्या अगोदर फक्त
त्यांच्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव असलेल्या महापुरुषांमध्ये कुणाकुणाचा सहभाग होता? तुम्ही आता उल्लेख केला महात्मा फुलेंचा, आता बाबासाहेब आंबेडकरांचा, याच्या व्यतिरिक्त कोणी होतं ज्याचा? कार्ल मार्क्स होते, कॉम्रेड अमृत डांगे होते, त्यानंतर प्रके अत्रे पण होते, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज होते. आपण बॅनर त्यासाठी तशा पद्धतीचा लावलेला आहे की त्यांच्या त्या प्रेरणा आहेत, म्हणजे ह्या दोन प्रेरणा आहेत. शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांच्या एकूण लेखनात कुठे? हा अगदी त्यांनी जे पोवाडे लिहिलेत, तर पोवाड्यांमध्ये छत्रपती शिवरायांनी कसा न्यायाचा प्रवास केलेला आहे, अन्यायाविरुद्ध कसा संघर्ष केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या रयतेला त्यांनी कसं सुखा समाधानाचं आयुष्य जगण्यासाठी स्वतःची तुमच्याकडे दोन मग शेवटी दोन मान्य केली की डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भाने तुम्ही जे गीत सादर करताय ते, आणि शिवाजी महाराजांच्या ती जी काही प्रेरणा आहे ती पण थोडीशी एका कडव्यात अगोदर तुम्ही आम्हाला. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी जे गाणं लिहिले ते माझ्या पाठ आहे, पण छत्रपती शिवरायांवरचे जे काही कवनं आहेत ते मला पाहावं लागेल. ओके, पण बाबासाहेब आंबेडकरांवरचं गाणं ते माझ्या मुखात येत असेल. तर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी म्हणजे जशी शिवरायांच्या तलवारीचा वार तशी बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीची धार होती असं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी पाहिलं की माणसं जेव्हा प्रेमाने सांगून बदलत नाही तर मग एक घाव दोन तुकडे असा जो एक बाणा होता आंबेडकरांच्या लेखणीचा, त्यांनी कोणाची भिडवाड ठेवली नाही. अगदी मोठ्या मोठ्या माणसांची, महात्मा गांधी सारख्या माणसाची पण त्यांनी संघर्ष केला, पंडित नेहरूशी केला. त्यांनी कुणाचाही मुलाहिजा कधी ठेवला नाही. त्यांना जे सत्य वाटलं ते बोलत राहायचे, लिहित राहायचे. तर तो जो बाणा आहे तो बाणा अण्णाभाऊंना भावला आणि म्हणून त्यांनी त्यांच्या एका गाण्यात असं लिहिलं की जग बदल घालून खाव सांगून गेले मला भिंगणार, असं ते त्यांचं गाणं आहे. जग बदल घालून खाव सांगून गेले मला भीमराव, जग बदल घालून खाव सांगून गेले मला भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, ऋतून बसला का ऐरावत. ऐरावत म्हणजे मानवी विकासाचा गाडा. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. अंग झाडूनी निघ बाहेरी खेबिनीवरती धाव सांगून गेले मला भीमराव, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. खूप खूप धन्यवाद सर. एकूणच लोकशाहीर, लोकसाहित्यिक अण्णाभाऊ साठेंची खूप वेगवेगळ्या अंगाने तुम्ही आम्हाला ओळख करून दिली. हे होते प्राध्यापक तुळशीराम जाधव सर. त्यांनी आपल्याला आज एकूणच साहित्यिक, लेखक, कवी, शाहीर म्हणून अण्णाभाऊ साठे काय होते, त्यांची जडणघडण कशी झाली आणि त्यांच्या सगळ्याच साहित्यात त्यांच्या आजूबाजूचं वास्तव कसं परावर्तित झालं ते आपण समजून घेतलंय. अशाच या वेब एक्सक्लुझिव्ह मध्ये तुम्ही जोडून राहा. त्यासाठी TV9 मराठीचं फेसबुक पेजला लाईक करा, ट्विटरवरती फॉलो करा आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. TV9 वाहिनीचं मी पण मनापासून आभार मानतो. अण्णाभाऊ सारख्या प्रतिभावान माणसाच्याबद्दल मला व्यक्त व्हायची संधी. धन्यवाद सर. नमस्कार.